वड या संघाचा प्रतीकला मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. धन्यवाद साबळे साहेब, आपण देखील खेळाडूंचं मनोबल वाढवताय. दुसऱ्या सेमीफायनल कडे आपण जातोय. साईनाथ चषक 2026 पर्व पहिले. एक मोठी लढत. खामगाव संघ फणसवाडी संघ. स्ट्राईक एंडला आहे तो कृपेश खताते. गोलंदाजी मार्कवर सुशांत कोटकर. धावकुरा गोलंदाज. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण आणि थोडीशी चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून. जातोय सीमारेषे पार. कृपेशच्या बॅट मधून चौकार. डीजे थँक्यू डीजे. तसेच रुपेश माटे खामगाव गावचे सुपुत्र यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. याची नोंद घ्यायची आहे सर्व खामगाव संघाच्या खेळाडूने. तसेच प्रत्येक झेलसाठी देखील रुपेश माटे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर मात्र आपल्याला चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. इथे मात्र गती कमी दिले. ओहो, यष्ट्या उद्ध्वस्त. कृपेश याच्या मात्र इथे सुशांत कोटकरने यष्ट्या उद्ध्वस्त केलाय आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट पाहायला मिळाला. बॅक टू द पवेलियन कृपेश. कृपेश खतातेला मात्र माघारी परतवलाय. मोठा हादरा बसलाय तो खामगाव या संघाला. सुशांतने मात्र बुद्धी लढवली आणि या फेमस बॅट्समनची मात्र दांडी उडवली. मानावर लागायला आता मात्र वेगळी स्माईल असेल. महत्वाचा खेळाडू मात्र डगआउटच्या दिशेने आहे. सुशांतला का स्ट्राईक एंडला गोलंदाजी दिली जाते ते मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्याच्यानंतर हा विकेट. एक महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळतोय दुसऱ्या सेमीफायनल मध्ये. पुन्हा एकदा तिसरा चेंडू सुशांतच्या माध्यमातून. यावेळेला देखील अधिक गतीचा चेंडू पाहायला मिळाला. मात्र इथे लाईन साजेशी नव्हती. वाईट चेंडूची मात्र इथे सांगता होते. धावसंख्या होते हे ती 5 या आकड्यावर. एका बाजूला आपण पाहतोय केडीसीसी खामगाव हा देखील तुल्यबल संघ आणि त्याच्या विपक्षात असलेला फणसवाडी संघ देखील तेवढाच तुल्यबल. ही लढत नक्कीच आपल्याला महत्वाची आणि अटीतटीची पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ प्रबळ आहेत, मजबूत स्थितीमधले संघ आहेत. पुन्हा एकदा सुशांत यावेळेसचा गती दिली होती चेंडूला आणि पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू निघाला. पुन्हा एकदा फलंदाजाला मात्र स्तब्ध ठेवलंय ते सुशांत कोटकर यांनी. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अल्पेश नवीन फलंदाज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. मात्र त्यांच्या बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही पद्धतीचा साजेसा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. नॉन स्ट्राईक असलेला बंड्या हा देखील खूप चांगला फलंदाज आहे. त्याला देखील स्ट्राईकवर येणं अपेक्षित असेल. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालंय. इथे देखील एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव इथे जोडली जाईल खामगाव संघाच्या खात्यामध्ये. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन देखील पाहायला मिळालंय. आतापर्यंत जर विचार केला तर सुशांतने 4 चेंडू फेकलेत आणि 4 चेंडूमध्ये केवळ 6 ही धावसंख्या त्यांनी खर्च केलाय. ग्रँड फायनलमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ तुल्यबल दाखल झालेत, खामगाव आणि फणसवाडी संघ. मात्र आज जो संघ इथे विजयी असेल तोच संघ इथे तुल्यबल म्हणून गणला जाईल. या चेंडूला देखील गती दिली होती. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत, चांगली गोलंदाजी करतोय. अक्षरशः फलंदाजांना देखील इथे विचार करण्यासाठी भाग पाडला जातोय. फलंदाजाच्या मनात देखील इथे द्वंद्व भावना निर्माण होते, द्विभावना निर्माण होते. कोणत्या पद्धतीचा चेंडू डिलिव्हर होईल, गती असेल की नाही, कोणत्या लाईनवर चेंडू असेल, कोणत्या लेंथवर चेंडू असेल. म्हणूनच आतापर्यंत जर पाहिलं तर एकाही फलंदाजाने इथे सुशांतला स्टेप आउट करून खेळण्याचं इथं धाडस दाखवलं नाहीये. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू सुशांत कोटकर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पेसवर टाकलेला चेंडू, त्याला मात्र सरळ बॅटने खेळलाय. त्या ठिकाणी मात्र राज गायकर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकाच धावेवर मात्र रोखलं जातंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती म्हणजे 7. अगदी नक्कीच चांगली गोलंदाजी सुशांतच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक विकेट देखील महत्त्वपूर्ण डगआउटच्या दिशेने पाहायला मिळते. तो कृपेश खताते त्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार आला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र सुशांतने त्याला माघारी परतवलंय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असायला तेज रफ्तारने नेहमी गोलंदाजी करतो. गोलंदाजी कशी करावी कमी वयामध्ये ते मात्र शिकावं लागतं ते या राजकडून.
महत्त्वपूर्ण गोलंदाजी. त्याला मात्र लहानपणापासून क्रिकेटचे जर बालकडूकडून मिळाले असतील ना तर आपल्या वडिलांकडून ते मात्र त्याला नेहमी मार्गदर्शन करत असतात. एखादी आपल्या घरचा कार्यक्रम असेल ते मात्र त्याला तिथे सांगतात नाही तू पहिलं क्रिकेटला प्राधान्य दे आणि तो राज गोलंदाजी मार्कवर सज्ज. त्याला मात्र सामना करायला खामगाव या संघाचा कप्तान खोल कृपेश लंगोनला खेळायचा प्रयत्न ही देखील चुकी होते. बाहुबलीची जातोय सीमारेषे पार. कृपेशच्या बॅट मधून हा चौकार. सेमी फायनल मध्ये चुका. डीजे थँक्यू डीजे सर. पाहिलं ना या सेमीफायनलमध्ये ही दुसरी चुकी आपल्याला पाहायला मिळते. ह्याच्या अगोदर देखील आपण पाहिलं तर सुशांतच्या पहिल्या चेंडूवर चुकी झाली होती सरळच्या स्टेटच्या दिशेने. तिथे देखील एक चौकार आला होता आणि इथे देखील आपण ओमकार यांच्या माध्यमातून चुकी पाहिलीत. इथे देखील चौकार आलाय. म्हणजे जर पाहिलं तर जिथे 4 धावा होत्या तिथे मात्र 8 धावा मध्ये 4 धावा कुठेतरी फणसवाडी संघाने अधिकच्या खर्च केल्यात. त्या 4 धावा येणाऱ्या काळात त्यांना महाग पडू शकतात. यावेळेला देखील रफ्तार होते मात्र गिरफ्तार करता आलेलं नाहीये. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. राज गायकर या चेंडूवर जर पाहिलं तर अधिक खांद्याचा वापर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. त्याच्या नॅचरल गतीपेक्षा अधिक गती प्राप्त करण्याचा इथे प्रयत्न केला जातोय राज गायकर याच्या माध्यमातून. मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळतोय. समोर असेल बांड्या. हा देखील कमी लेखून चालणार नाही कारण बांड्या देखील महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. त्याच्या देखील बॅटमधून मोठे मोठे फटके येत आहेत. मात्र सध्याच्या घडीला सामना आपल्याला राज गायकरशी पाहायला मिळतोय. कमी वयात गोलंदाजी करण्याचं भाग्य त्याला देखील आपल्या टीमसाठी मिळालंय आणि मिळालेल्या संधीचं सोनं देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा त्याच पेसवर टाकलेला चेंडू आणि त्याच टप्प्यावर टाकलेला चेंडू त्याला देखील सरळ बॅटने खेळलाय. येस स्ट्राईक एंडला खतरा आणि स्ट्राईक एंडला खतरा मात्र खामगाव संघासाठी पाहायला मिळतोय आणि माघारी परतावं लागतोय तो कृपेश काथे. अर्थातच बांड्या याला विकेटचं झालंय पतन. ही देखील एक धाव इथे जोडली जाईल खामगाव संघाच्या खात्यामध्ये. एक धाव इथे महत्वाची असेल कारण एक धाव तुम्हाला इथे या ट्रॉफी पर्यंत पोहोचवू शकेल. एक विकेट तुम्हाला या ट्रॉफी पर्यंत घेऊन जाऊ शकेल. 2 महत्त्वपूर्ण सलामीवीर तंबूत आपल्याला पाहायला मिळतात कृपेश काते आणि कृपेश खताते. ही महत्त्वपूर्ण फलंदाजांची जोडी तंबूमध्ये पाठवण्यामध्ये आतापर्यंत यश मिळालंय फणसवाडी संघाला. आणि राज गायकर कशा पद्धतीची रणनीती अवलंबतायत पाहूया. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू यार्कर लाईनचा चेंडू टाकला होता. बॅटची मात्र इनसाइड एज घेऊन चेंडू आपल्याला बॅकवर्ड रिजन मध्ये पाहायला मिळत आहे. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि इथे मात्र आपल्याला थोडंसं मिस कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. मिस फील्ड पाहायला मिळत आहे. जिथे 2 धावा होत्या तिथं मात्र अजून अधिकच्या 2 धावा जोडल्या जातील. खूप चुका पाहायला मिळत आहेत या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये आपल्याला फणसवाडी या संघाकडून. असं मात्र ओमकार कडून दुसरी चूक होते. निलेश गायकर थोडेसे नाराज कारण सेमी फायनलचा थरार आहे. एवढ्या धावा मात्र आपल्याकडून खर्ची होत आहेत. त्या चुकीवरती खर्ची होत आहेत. तब्बल जर पाहिलेत तर 2 चौकार देखील चुकी क्षेत्ररक्षकाकडून झाली. ही देखील चुकी ओमकार कडून पाहायला मिळते आणि फायदा मात्र होतोय तो खामगाव या संघाला. तब्बल वाढता स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय तो खामगाव या संघाचं. धावसंख्या पाहायला मिळते ती 17. 4 चेंडू हाताळले गेले तर राज देखील चांगली गोलंदाजी हाताळतोय पण मात्र चुका होत आहे ते क्षेत्ररक्षकाकडून. खोलवर टप्प्याची गोलंदाजी ही देखील चुकी झाली. अगदी यष्टीरक्षकाकडून 1 धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानले जात आहे. 1 धावे बरोबर 22च्या स्वरूपामध्ये धाव मिळते. एका धावे बरोबर संघाची वाढती धावसंख्या पाहायला मिळते ती 18. शेवटचा चेंडू. नक्कीच ह्या चेंडूवर देखील विकेट हिट करण्याचा कुठेतरी थोडासा माणस दाखवत होता राज. मात्र तिथे स्वतःला थांबवलं. स्वतःच्या भावनांना इथे मात्र त्यांनी कंट्रोलमध्ये आणलं. चेंडू फेकला नाही नॉन स्ट्राईक एंडला. यावेळेसचा देखील चेंडू त्याला देखील फ्लिक केलंय. त्या ठिकाणी मात्र आता मिड विकेटला अनिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं हो ना पाहायला मिळतंय. येस आणि इथे मला वाटतं 1 धाव गणली जाईल या चेंडूवर देखील. या 1 धावेच्या मदतीने धाव संख्या होते ते 19 या आकड्यावर आणि 12 चेंडूमध्ये 20 धावांचं टार्गेट सेट केलंय ते फणसवाडी. अर्थातच राधाकृष्ण क्रिकेट संघ फणसवाडी या संघासाठी KDCC खामगाव या संघाने. नक्कीच अगदी एक टफ फाईट स्कोर मात्र आणून ठेवला. पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती विकेट गेला होता कृपेश खतातेचा. त्याच्यानंतर अगदी 2 चुका झाल्या. धावसंख्येमध्ये वाढ झाली. अगदी पहिली इनिंग समाप्त होता. तब्बल जर विचार केला तर खामगाव या संघाचं धावसंख्या धावफलक पाहायला मिळते ते 19. कंपल्सरी फणसवाडी या संघाला बनवायच्या 12 चेंडूमध्ये 20 ही धावसंख्या.
येस सर, पाहिलं तर खामगाव संघाकडे देखील कृपेश खताते सारखे गोलंदाज आहेत आणि त्यांच्या विपक्षात जर पाहिलं तर फणसवाडी संघाकडे देखील सुशांत सारखे महत्त्वपूर्ण फलंदाज आहेत. जर आपण पाहिलं तर या मैदानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्याला आता प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. कारण एक माणगाव तालुक्यातून आलेला संघ, निजामपूर विभागातून आलेला संघ असेल तो म्हणजे फणसवाडी संघ, आणि दुसऱ्या बाजूला आपण देखील पाहतोय म्हसळा तालुक्यातून आलेला संघ तो म्हणजे खामगाव संघ. म्हणजे एकंदरीत ते म्हसळा वसेस खामगाव, म्हसळा वसेस माणगाव अशी देखील आपल्याला ही लढत नक्कीच या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पाहायला मिळेल. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल. शैलेश आणि सुशांत कोटकर मैदानामध्ये दाखल. इथून तब्बल आपल्याला बनवायचे आहेत 12 चेंडू मध्ये 20 धावसंख्या. खामगाव संघाला मात्र रोखायचं आहे ते फणसवाडी या संघाला. एक मोठी लढत पाहायला मिळेल. खरं ना, एक चुकी आपल्याला किती महागात पडते. ती पहिली सेमीफायनल झाली, तिथून मात्र शिलीम संघाला माहिती आहे की ना ती चुकी झाली, तिथून मात्र आपल्याला थोडीशी निराशाजनक परिस्थिती झाली. त्याच्यानंतर फायनलचा तिकीट घातला तो बागवाडी या संघाने. या मैदान मात्र लकी म्हणून त्यांना समजलं जातं तो बागवाडी या संघाला, कारण इथूनच त्यांनी पदार्पण खेळलंय आणि इथूनच त्यांच्या शतकाची मात्र सुरुवात झाली. आज शैलेश बागवाडी या संघाचे मात्र खुश असतील, कारण आपला संघ फायनलमध्ये दाखल झाला. एका बाजूला पाहिलं तर आशिष नेहरा ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते दीपक सर देखील एक गोड स्माइल घेऊन चेहऱ्यावर असतील. जाऊया मॅचकडे. एका बाजूला असेल खामगाव संघ आणि त्यांच्या विपक्षात पाहतोय फणसवाडी संघ. 12 चेंडू आणि 20 धावा. जर या 20 धावांचा विचार केला तर या 20 धावांमध्ये केवळ 6 धावा या केवळ चुकीमुळे आले त्या खामगाव संघाच्या खात्यामध्ये. परंतु फणसवाडी संघाला देखील आता कमी लेखून चालणार नाही. या फणसवाडी देखील एक तुल्यबल नक्कीच संघ आहे. आज पाहूया जो संघ इथे मात्र विजय असेल तोच या दोन संघांमधला तुल्यबल संघ म्हणून गणला जाईल. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुशांत कोटकर आणि त्यांच्या साथीला शैलेश गायकर आलेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय कृपेश खताते, एक चांगला उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज म्हणून ज्याला गणलं जातं तो कृपेश खताते. नक्कीच एका बाजूला जर विचार केलात ना, सुशांतच्या बॅटला कुठलं स्टिकर नाही आहे. ईशान किशन देखील IPL मध्ये आपल्याला त्याच पद्धतीने पाहायला मिळतो, डावकुरा फलंदाज. त्याच पद्धतीने मात्र हा देखील विस्फोटक फलंदाजी करतो. कृपेश खताते गोलंदाजी मार्कवर सज्ज, हाफ ट्रॅकरची गोलंदाजी करत होता. पंच मात्र आमच्याकडे वळतायत. वॉर्निंग देखील दिली जाते. गोलंदाज अवांतर धाव असेल वाईटच्या स्वरूपामध्ये. फणसवाडी या संघाचा स्कोरबोर्ड मात्र ओपन शुभारंभ होतोय 1 या धावसंख्येने. आता मात्र समीकरण अजय सर पाहिलं तर थोडंसं सोपं असेल, कारण चेंडू मात्र 12 आणि धावसंख्या बनवायची आहे ते 19. एक मोठी खेळी करावी लागेल सुशांतला. प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडीशी स्लोअरची गोलंदाजी केली, फसवी गोलंदाजी करतो वारंवार तो म्हणजे कृपेश खताते स्तब्ध ठेवलंय ते सुशांत कोटकर याला. नक्कीच जी चेंज ऑफ पेस आपल्याला सुशांतकडून पाहायला मिळत होतं तेच सध्याच्या घडीला कृपेशकडून देखील पाहायला मिळतं आणि अलर्ट राहावं लागेल फलंदाजाला सुशांतला देखील. कारण कृपेशकडं पाहिलं तर गती देखील खूप आहे आणि ज्यावेळी तो स्लोअरचे चेंडू पिचिंग करतो त्यावेळी त्याला खूप पिक करणं देखील कठीण असतं, कारण त्याच्या आर्म ॲक्शनमध्ये कोणत्याही पद्धतीची आपल्याला व्हेरिएशन किंवा वेगळं पण पाहायला मिळत नाही. ज्या आर्म ॲक्शनने तो स्पीड चेंडू टाकतो त्याच आर्म ॲक्शनने तो स्लोअर चेंडू देखील टाकतो. दरम्यान आपण पाहू शकता एक वाईट चेंडू मात्र आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. हा दुसरा वाईट चेंडू आपल्याला कृपेश खताते यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अचूक टप्प्यावर निश्चितच हा गोलंदाज गोलंदाजी करतो, मात्र समोर फलंदाज देखील तेवढ्याच प्रतीचा उच्च दर्जाचा आहे. यावेळेला पुन्हा एकदा लोवर फुल टॉस चेंडू होता, त्याच्यावर मात्र प्रहार चढवला गेला आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकाच धावेवर मात्र इथे रोखलं जातं इथे फणसवाडी संघाच्या दोन्ही फलंदाजांना. नक्कीच आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय तो फणसवाडी या संघाचा कप्तान खोल. याच मोसमामध्ये तब्बल 7 चषक त्याने मात्र पटकावून दिलाय. आपल्या गावाचा मात्र
नाव त्याने रोशन केलंय तो शैलेश गायकर. आता मात्र त्याला रोखायचं आहे ते खामगाव या संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणजे कृपेश खताती गोलंदाजी मार्कवर सज्ज. एक भेदक गोलंदाजीचा मारा नेहमी करत असतो, स्ट्राईक एंडला गोलंदाजी करत असतो अष्टपैलू खेळाडू. थोडीशी स्लोअरची गोलंदाजी, फुल टॉस दिला होता, निर्धाव चेंडूची सांगता शैलेशला मात्र टेन्शन वाढलंय कारण हा चेंडू निर्धाव. तब्बल धावसंख्येचा विचार केला तर स्थिरावली जाते धावसंख्या 3 या आकड्यावर. नक्कीच हा चेंडू देखील निर्धाव ज्यावेळी हातामधून निघाला होता तिथे मात्र पिक करता आलेलं नाही. मात्र शेवटच्या क्षणाला त्या ठिकाणी शैलेश गायकर यांनी ओळखलं की हा चेंडू शेवटचा स्लोवरचा चेंडू आहे आणि तिथून मात्र थोडंसं उशीर झालं होतं. बॅट बॉलमध्ये आपल्याला पुन्हा एकदा संपर्क पाहायला मिळाला नाही. मगाशीच उल्लेख केला होता की या गोलंदाजाच्या आर्म ॲक्शनमध्ये कोणताच फरक पाहायला मिळत नाही. या वेळेला देखील स्लॉटमध्ये नक्कीच चेंडू होता, मात्र पडल्यानंतर अधिक उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, अधिक बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणूनच चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. दडपण मात्र आता कुठेतरी शैलेश गायकर यांच्यावर पाहायला मिळत आहे. निलेश गायकर देखील मला वाटतं आता अवेलेबल आहेत आणि शैलेश गायकर यांना रिस्क आता मात्र घ्यावी लागेल. ते मोठे फटके हे आणावेच लागतील. लाजवाब गोलंदाजी मानावं लागेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर फणसवाडी या संघाची 5 चेंडू मात्र हाताळले गेलेत. याच्यानंतर एक सुवर्ण संधी होती. फणसवाडी या संघाचा कुठलाही फलंदाज अगदी षटकार चौकार मारेल तर प्रतीक साबळे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राईज असेल. शैलेश मात्र आता थोडंसं टेन्शनमध्ये पाहायला मिळतोय कारण इथून जर संघ विजय होईल तब्बल लगातार 3 चेंडू निर्धाव महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळतोय तो. खामगाव या संघाचा प्रहार केलाय, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषेपास स्टेप आउट मध्ये जातोय ब्रँडेड साईन त्याचकामध्ये षटकार शैलेशच्या बॅट मधून. भय ना भीती, हृदयामध्ये मात्र छत्रपती. विरोधकांना एकच भीती, शैलेशच्या बॅट मधून आता षटकार येणार किती. येस, ह्या चेंडूला देखील अगोदरच लेंथ पिक केले होते आणि थोडंसं बाहेर निघाले होते आणि प्रहार चढवला आणि ऑफ साईडचा चेंडू होता त्याला मात्र चांगल्या दिशेला खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने देखील आपण पाहू शकता हा चेंडू सीमारेखा पार झाला होता. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल, माफ करा 9 धावा मात्र स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू आणि 11 धावा, अटीतटीची लढत निश्चितच असेल. ग्रँड फायनलमध्ये कोणता संघ दाखल होईल याची देखील सगळ्यांना उत्सुकता असेल. चला खामगाव संघ, कृपेश थोडीशी टीम मीटिंग करायची नाही आहे, थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. कारण एका बाजूला विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजेच रायगड भूमी आणि त्याच रायगड भूमीतून आलेला हा संघ आहे म्हणजेच घोटेवाडी संघ. भव्य दिव्य आयोजन देखील पाहायला मिळत आहे. संकटांवरती अशा प्रकारे तुडून पडा, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेसाठी मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता, तो आपला शिवबा होता. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजेच रायगड भूमीतून आलेले मावळे. मोडेन पण कोणासमोर वाकणार नाही, ही वृत्ती जर कोणाची असेल तर मराठी मावळ्यांची. आता मात्र एका बाजूला पाहिलं तर खामगाव संघ देखील टफ फाईट मध्ये पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला शिलीम संघ देखील फणसवाडी या संघ देखील टफ फाईट मध्ये पाहायला मिळतोय. तसेच या शेवटच्या चेंडूवर जो षटकार आला होता त्याच्यासाठी फणसवाडी गावचे सुपुत्र नितेश बांडांगळे यांच्या माध्यमातून शैलेश गायकर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला खामगाव संघ, जो काय आपला प्रॉब्लेम असेल, इश्यू असेल तो पंचांपर्यंत पोहोचवायचा आहे, अन्यथा लवकरात लवकर आपण देखील फील्डवर दाखल व्हायचं आहे. टीम मीटिंग कोणत्याही पद्धतीची करायची नाही. कृपेश खाताते प्लीज रिक्वेस्ट असेल आपल्याला. 6 चेंडू आणि 11 धावा. चला अंपायर, मॅचला सुरुवात करायची आहे. अतिशय एका बाजूला पाहिलात तर विचार केला तर निजामपूर विभागामध्ये तब्बल 7 चषकावरती नाव करणारा फणसवाडी संघ मात्र एका बाजूला टफ फाईट मध्ये पाहायला मिळतोय. लगातार जर इथून विजयी झाला तर रेकॉर्ड होईल. लगातार 4 संडे फायनलिस्ट मध्ये दाखल होणारा संघ खामगाव संघ देखील होऊ शकतो. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल निर्णायक षटक हाताळण्यासाठी. मूर्ती लहान पण कीर्ती महान, शुभम वाजे त्याला मात्र सामना करेल डावकुरा फलंदाज अष्टपैलू खेळाडू फणसवाडी या संघाचा सुशांत खोटकर. यस, आणि रुपेश माटे साहेबांचा देखील इथं आमच्यापर्यंत कॉल पोहोचला जातोय. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल आणि जर का कोणत्याही खेळाडूने इथे खामगाव संघाच्या झेल पकडला तर रुपेश माटे साहेब यांच्याकडून
200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पाहूया कोणता खेळाडू या ठिकाणी त्या संधीचं सोनं करतोय. चला 6 चेंडू 11 धावा. एका बाजूला फणसवाडी, त्याच्या विपक्षात आपण पाहतोय खामगाव गोलवाडी हा संघ. आज या साईनाथ चषक 2024 पर्व पहिला मध्ये कोणता संघ ग्रँड फायनल मध्ये दाखल होईल? खामगाव की फणसवाडी? खामगाव की फणसवाडी? प्रेक्षकांच्या देखील इथे आता उत्सुकता वाढलेली आहे. शुभम गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, काय चेंडू टाकलाय, गुड लाईनचा चेंडू आणि पडल्यानंतर अधिक उसळी घेणारा चेंडू. सुशांतला देखील इथे टेन्शन मध्ये आता सुशांत देखील आपल्याला इथे टेन्शन मध्ये पाहायला मिळतंय. हालाकी पाहिलं तर दुसऱ्या सामन्यामध्ये सुशांतच्या बॅटमधून 2 मॅक्सिमम षटकार आलेत आणि तसेच आता देखील 2 किंवा एखादा तरी मॅक्सिमम त्याच्या बॅटमधून येणं अपेक्षित असेल ते फणसवाडी या संघासाठी. पाहूया आता मात्र समीकरणामध्ये बदल पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 11 धावा. शुभम गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. शैलेश आणि सुशांत यांची यावेळेला मात्र संपर्क चांगला नाही आहे. बॅटच्या वरच्या भागामध्ये स्टिकरच्या झोन मध्ये चेंडू लागला आहे, मात्र कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल पर्यंत पोहोचला नाही आहे. पुन्हा एकदा 2 धावा मात्र जोडल्या जातील. खरंच धडकी भरवणारा हा देखील सामना आहे, कारण प्रत्येक चेंडू महत्त्वपूर्ण चेंडू असेल आणि प्रत्येक चेंडूवर हृदयाची धडकी वाढेल, कारण सुशांत देखील प्रहार करतोय. त्याच्या माध्यमातून एखादा फटका आला तर फणसवाडी संघ आपल्याला फ्रंट फूटला पाहायला मिळेल आणि जर का खामगाव संघाकडून विकेट आली तर मात्र खामगाव संघ आपल्याला फ्रंट फूटला पाहायला मिळेल. एका बाजूला विचार केला तर या सामन्याचं समीकरण असेल 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. एक बिग फटका मोठा आणावा लागेल तो सुशांत कोटकर यांना, कारण आपण देखील फायनलचा तिकीट गाठायचं असेल. फ्लाईट मात्र तयार आहे नालासोपारा नगरीमध्ये, पण त्या फ्लाईटमध्ये जर बसायचं असेल तर मात्र धावा मात्र बनवाव्या लागतील. आणि एका बाजूला पाहिलं तर खामगाव संघाला देखील फ्लाईटमध्ये पदार्पण करायचं असेल तर मात्र शुभमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. हाफ ट्रॅकरची गोलंदाजी करतोय, पण मात्र दडपणामध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये एक अवांतर धाव फायदा मात्र होतोय तो फणसवाडी या संघाला. थोडंसं समीकरण सोपं होत आहे. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती जर 2 धाव संख्या घेतली तरी देखील फणसवाडी हा संघ फायनलमध्ये दाखल होऊ शकतो. यस, निश्चितच फणसवाडी हा संघ दाखल होऊ शकतो. मात्र सध्याच्या घडीला खराब एक चेंडू पाहायला मिळाला. एक अवांतर धाव आपल्याला फणसवाडी संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली. एक मोठा प्रहार इथे सर आणावा लागेल, कारण प्रत्येक चेंडूवर 2 धावा येणं मैदानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर थोडंसं डिफिकल्ट फेस करावं लागेल फणसवाडी या संघाला. नक्कीच अगदी तो फेस करण्याचा मात्र प्रयत्न करतोय तो सुशांत. या चेंडूवरती प्रहार केलाय, क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली. काय समीकरण होतोय, झेल मात्र धरणीला दान केलं जातोय आणि जातोय काय सीमारेषे पार, येतोय सीमारेषे पार. खणखणी सुशांतच्या बॅट मधून चौकार, लाजवाब फटका. डीजे थँक्यू डीजे. फणसवाडी संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण थोडंसं मैदानाच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचं आहे. महत्त्वाचा सर हा फटका होता, ज्या फटक्याची मागापासून आपण चर्चा करत होतो तो फटका सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुशांत कोटकर यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता मात्र समीकरणामध्ये बदल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असेल. आता मात्र कुठेतरी बॉल टू रन मध्ये आता मॅच पाहायला मिळत आहे. इथे मात्र एकेरी दुहेरीला प्राधान्य दिलं जाईल का पाहूया. एका बाजूला पाहिलं तर शैलेशच्या बॅटमधून जो षटकार आला त्याच्यानंतर अशा पल्लवित केला ठेवला त्या फणसवाडी या संघाच्या. अगदी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, 1 धाव संख्या मिळते. एकेरी धाव बरोबर समीकरण सोपं असेल. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 1 चेंडू मात्र निर्णय फेकावा लागेल, पंचांकडे चेंडू द्यायचा आहे. शुभमला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल, महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळावी लागेल. एका बाजूला पाहिलं तर आमचे संतोष कोटकर साहेब मग थोडेसे टेन्शन मध्ये पाहायला मिळत आहेत, कारण 3 धावा अजूनपर्यंत बनवायच्या आहेत. त्यांनी देखील BMW गाडी आणली या मैदानामध्ये. इथून जर विजयी झाला तर मात्र चषक मात्र BMW वरती असेल. पण खामगाव संघ देखील एक बलाढ्य संघ आहे, त्यांना देखील धावा कशा रोकायच्या या त्यांना देखील माहिती आहे. अजय सर विचार केलात ना तर शैलेशचा मात्र
3 चेंडू निर्धाव गेले. त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आला ना, त्याच्यानंतर फणसवाडी या संघाच्या अशा पल्लवीत कोणी ठेवलं असेल तर कप्तान कुल शैलेश गायकरी. आणि का कप्तान कुल त्याला ओळखलं जातं, एखादा मात्र संकटामध्ये संघ होता, त्या संकटातून संघाला बाहेर कसं काढावं ते मात्र शैलेशकडून शिकावं. आता मात्र 3 धावांची आवश्यकता आहे. 3 धावा मात्र बनवायच्यात फणसवाडी या संघाला, त्याच्यानंतर रोखायचं आहे ते खामगाव या संघाला. नक्कीच सर, 3 चेंडू डॉट चेंडू आले होते, त्याच्यानंतर तो महत्त्वपूर्ण षटकार आणि तिथूनच मात्र सामन्याला कलाटणे. सर पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये मोठ्या खेळाडूंचं हेच एक वैशिष्ट्य असतं, ज्यावेळी ते कुठेतरी फॉर्मशी स्ट्रगल करतात आणि त्याच्यानंतर एखादी चांगली इनिंग किंवा एखादा चांगला फटका त्यांच्या बॅटमधून आला ना की चांगले मोठे फलंदाज असतात ते लवकरच आपला फॉर्म कॅरी करतात. आता पाहूया शैलेश गायकर यांना तो फॉर्म पुढे कॅरी करता येईल का, कारण एक मोठा मॅक्सिमम आलाय, त्यांना ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका सध्याच्या घडीला त्या मैदानात त्यांच्या बॅटमधून आलाय. मात्र इथे महत्त्वाचं असेल तो फॉर्म कॅरी करणं, कारण जर का हा खेळाडू रिदममध्ये आला तर मात्र फणसवाडी संघ अजून आपल्याला मजबूत स्थितीत पाहायला मिळेल. सुशांत देखील नॉन स्ट्राईक एंडला आहे, त्याची बॅट आज खूप चांगली बोलते. संपूर्ण दिवसामध्ये त्याच्या माध्यमातून खरंच खूप चांगला खेळ राहिला आहे आणि फणसवाडी संघाला त्याने देखील या सेमीफायनलमध्ये दाखल केलं आहे. सध्याच्या घडीला पाहूया शुभम गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल, निर्णायक चेंडू असेल, त्याला मात्र सामना करेल तो. हो, त्रिफळा उद्ध्वस्त मानावा लागेल. मोठा हादरा बसतोय तो फणसवाडी या संघाला. बॅक टू पॅव्हिलियन. या डेंजर बॉलरनी बुद्धी लढवली आणि फेमस बॅट्समनची मात्र दांडी उडवली. दांडी गोल 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 डीजे. थँक्यू डीजे. मान्यवरांच्या देखील हृदयाची धडकन मात्र वाढत चालले. प्रत्येकाचं हृदय जर पाहिलं ना अजय सर तर धक 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 करतायत, कारण एका बाजूला पाहिलात तर आमचे हरीश सर देखील थोडेसे प्रेशरमध्ये पाहायला मिळत आहेत. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय, कारण एका बाजूला फणसवाडी संघ आपला मैत्रीचं दुनिया आहे, त्यांना मात्र बनवायच्या आहेत त्या. 1 चेंडूवरती तब्बल 3 धावसंख्या आणि आता मात्र स्ट्राईक एंडला असेल तो चौकार षटकारांचा किंग ज्याला ओळखलं जातं तो निलेश गायकर. त्यांनी मात्र भाईंदर नगरीमध्ये 1 चेंडूवरती 6 धावांची आवश्यकता असताना मोठी खेळी केली होती. त्याच्यानंतर नायगावचा मैदान तिथे देखील आपण चांगली फलंदाजी त्याची पाहिली होती. आता मात्र त्याला बनवायचे आहेत अजय सर 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. मानावं लागेल या गोलंदाजाला म्हणजे शुभम वाजेला. नक्कीच सर, आपण उल्लेख केलात नायगावच्या नगरीमध्ये देखील आपण पाहिलं 12 चेंडूमध्ये 39 धावा बनवल्या होत्या या फणसवाडी या संघाने. मात्र आज तसं काही नाही आहे. एक निर्णायक चेंडू असेल, 3 धावांची गरज असेल. याच्या अगोदर एक स्ट्रॉंग फिनिशर आणि एक चांगला फिनिशर हा निलेश गायकर राहिलेला आहे. मात्र आज जर का चांगलं फिनिश करून दिलं तर मात्र निलेश गायकर यांचं सर्वत्र आपल्याला कौतुक पाहायला मिळेल. आणि जर का या 3 धावा इथे मात्र डिफेंड केल्या गेल्या, हा जर का निर्धाव चेंडू आला तर मात्र शुभमचं आपल्याला सर्वत्र कौतुक पाहायला मिळेल. चला स्पीडअप घ्यायचं आहे शुभम, प्लीज थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. प्रशांत दादा आपणास देखील विनंती असेल की थोडंसं लवकरात लवकर घ्यायचं आहे. आयोजकांना देखील आपण देखील सहकार्य करायचं आहे. पाहूया जादूची मात्र इथे कांडी त्यांनी काढले का, येणारा चेंडू सांगून जाईल. निलेश गायकर ऑन अ स्ट्राईक, त्यांच्या विपक्षात पाहतोय आपण मॅन फ्रॉम खामगावचा शुभम. 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडूमध्ये जर का 3 धावा बनल्या गेल्या तर मात्र फणसवाडी संघ आपल्याला ग्रँड फायनलमध्ये पाहायला मिळेल. 1 चेंडूमध्ये जर का ह्या 3 धावा डिफेंड केल्या गेल्या तर मात्र KDCC खामगाव गोलवाडी हा संघ आपल्याला ग्रँड फायनलमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. एका बाजूला पाहिलात तर कुठला संघ फायनल मध्ये तिकीट गाठतोय, फणसवाडी संघ की खामगाव संघ. हृदयाची धडकन. हाय व्होल्टेज सामना. निलेश स्ट्राईक एंडला, त्याला मात्र गोलंदाजी सामना करतो शुभम वाजे. 1 चेंडूवरती 3 धावांची आवश्यकता. भेदक गोलंदाजीचा मारा करतोय, प्रहार केलाय सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. कुठली चुकी न करता मोठा हादरा मानावा लागेल. बॅक टू पॅव्हिलियन. मोठा हादरा बसला तो फणसवाडी या संघाला आणि फायनलीचा तिकीट गाठलाय तो खामगाव संघ. डीजे थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. आपण फायनलसाठी देखील डीजे वाजव.